नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज ऑफ ए डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर म्हणजेच डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरला जे आपण इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज वापरतो त्याची आज आपण माहिती घेऊ. आता त्यामध्ये पहिला जो आहे तो थर्मोस्टॅट. थर्मोस्टॅट इज यूज टू कंट्रोल टेम्परेचर ऑफ रेफ्रिजरेटेड स्पेस. म्हणजेच रेफ्रिजरेटेड स्पेसमधील तापमान नियंत्रित करण्यासाठी थर्मोस्टॅटचा वापर केला जातो. आता थर्मोस्टॅट हा एक प्रकारचा स्विच असून तो कॉम्प्रेसरला जाणाऱ्या फेजच्या सिरीजमध्ये बसवतात आणि थर्मोस्टॅट हा इव्हापोरेटरच्या आउटलेटच्या टेम्परेचरवर काम करतो. त्याचबरोबर डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरमध्ये डिफ्रॉस्टिंग जे आहे हे डिफ्रॉस्टिंग आपल्याला मॅन्युअली करावं लागतं आणि त्यामुळे या थर्मोस्टॅटला पुश बटनचा वापर केलेला असतो. त्यामुळे याला आपण काय म्हणतो, पुश बटन टाईप थर्मोस्टॅट असंही म्हणतो. आता रेफ्रिजरेटरला आपण जे काही रेफ्रिजरंट वापरतो ते फ्लेमेबल आहेत. आता ते फ्लेमेबल असल्यामुळं इन केस जर ते रेफ्रिजरंट लिकेज झाले तर अशावेळी कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये यासाठी जे फ्लेमेबल रेफ्रिजरंट आहेत त्याच ठिकाणी आपण जो थर्मोस्टॅट वापरतो त्या थर्मोस्टॅटची बॉडी जी आहे ती कशी असते, प्लास्टिकपासून पूर्णपणे कवर केलेली असते. त्यानंतर दुसरा जो आहे तो डोअर बल आणि डोअर स्विच. रेफ्रिजरेटरमधील पदार्थ दिसावेत याकरता आतल्या कॅबिनेटमध्ये डोअर बलची सोय केलेली असते. बल्ब साधारणतः दोन प्रकारचे असतात, एक थ्रेड टाईप आणि दुसरा पिन टाईप. आता हे जे बल्ब आहेत हे चालू बंद करण्यासाठी डोअर स्विचचा वापर केला जातो. ज्यावेळी दरवाजा उघडला जातो त्यावेळी स्विच ऑन होऊन बल्ब सुरू होतो आणि दरवाजा बंद केल्यानंतर स्विच ऑफ होऊन बल्ब ॲटोमॅटिकली बंद केला जातो. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो रिले. रिले इज यूज्ड विथ RSIR अँड CSIR कॉम्प्रेसर मोटर सर्किट फॉर डिस्कनेक्टिंग द स्टार्टिंग वाइंडिंग आफ्टर मोटर अटेंड 75% स्पीड ऑफ हिज नॉर्मल स्पीड. म्हणजेच या ठिकाणी रिलेचा वापर जो आहे तो RSIR किंवा CSIR. आता RSIR म्हणजे रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर आणि CSIR म्हणजे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरमध्ये स्टार्टिंग वाइंडिंग सर्किटमधून बाजूला काढण्यासाठी केला जातो. या ठिकाणी एकूण RPMच्या 75% एवढं स्पीड अचीव केलं की त्या ठिकाणी रिले जो आहे तो रिले काय करतो, स्टार्टिंग वाइंडिंगला सर्किटमधून बाजूला काढतो. आता या ठिकाणी आपण जे रिले वापरतो त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो PTCR रिले, ज्याला आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट रिले असं म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो LMS रिले किंवा त्याला आपण काय म्हणतो, करंट रिले असं म्हणतो. म्हणजे ह्या दोन प्रकारचे आपण दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारचा रिले आपण त्या ठिकाणी वापरतो. आता RSIR मोटर जर धरली तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटरमध्ये रिले वापरला जातो आणि CSIR जी मोटर आहे म्हणजे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन जी मोटर आहे तर त्यामध्ये रिले सोबत आणखीन स्टार्टिंग कॅपॅसिटरसुद्धा वापरला जातो. त्यानंतर चौथा आहे तो ओव्हरलोड प्रोटेक्टर. ओव्हरलोड प्रोटेक्टर टू प्रोटेक्ट द कॉम्प्रेसर ड्राईव्ह मोटर फ्रॉम करंट ओव्हरलोड. या ठिकाणी OLPचा वापर जो आहे तो कॉम्प्रेसर मोटरनं जर प्रमाणापेक्षा जास्त करंट घेतला तर अशावेळी त्या ठिकाणी प्रोटेक्ट करण्याचं काम OLP मार्फत केलं जातं. त्यानंतर पुढचा जो इलेक्ट्रिकली पार्ट आहे तो कॉम्प्रेसर. आता कॉम्प्रेसरमध्ये इलेक्ट्रिकली पार्टसुद्धा आणि मेकॅनिकल पार्टसुद्धा आहेत. आता या ठिकाणी कॉम्प्रेसरमध्ये जी मोटर वापरलेली आहे ती सिंगल फेजमध्ये येते आणि तिचा जो प्रकार आहे तो स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. आता या स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये दोन वाइंडिंग वापरलेले आहेत. पहिलं जे आहे ते रनिंग वाइंडिंग आणि दुसरं आहे ते स्टार्टिंग वाइंडिंग. की सुरुवातीला लागणारा स्टार्टिंग टॉर्क जो आहे तो जास्त लागतो, त्यामुळे रनिंग वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग या दोन्ही मार्फत त्या ठिकाणी ती जी कॉम्प्रेसर ड्राईव्ह मोटर आहे ती सुरू होते आणि त्यानंतर एकूण RPMच्या 75% एवढं RPM अचीव झाले की रिलेमार्फत काय होतं, स्टार्टिंग वाइंडिंग बाजूला काढलं जातं. म्हणजेच या ठिकाणी आपण जर डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर बघितला तर त्यामध्ये जे येणारे इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज जे आहेत ते थर्मोस्टॅट आहे. त्यानंतर डोअर बल डोअर स्विच. रिलेमध्ये दोन प्रकार येतात, एक PTCR रिले आणि दुसरा LMS रिले किंवा ज्याला आपण
करंट कॉईल रिले म्हणतो. आणि त्याचबरोबर OLP आणि कॉम्प्रेसर हे डायरेक्ट कूलमध्ये काय आहेत, इलेक्ट्रिकल पार्ट्स आपण वापरतो. थँक्यू.